मैत्रिणींनो, दुसऱ्यांचं पुढं करणं बंद करा. स्वतःची ओळख स्वतःच तयार करा. मागे काही दिवसापूर्वी बाईपण भारी देवा हा मराठी चित्रपट खूप जास्त प्रसिद्ध झाला. समाजातून, शहरातून, अगदी गावखेड्यातून अनेक स्त्रियांनी हा चित्रपट अगदी थिएटरला जाऊन पाहिला. चित्रपट पाहिल्यावर अनेक जणींनी रील्सही बनवले. असं नेमकं काय होतं या चित्रपटात? 2-2.5 तासाच्या या चित्रपटात स्त्री जीवनाची होणारी फरफट, ती कशी दुसऱ्यासाठी स्वतःलाच विसरते, मुळात ती आहे तरी कोण, तिला काय वाटते, याचं वर्णन केलेलं आहे. बऱ्याच मैत्रिणींनी त्या दिवशी चित्रपट पाहिल्यावर ठरवले देखील हो की मी माझ्या स्वतःसाठी 2-3 महिन्यातून 1 दिवस का होईना, परंतु स्वतंत्र मनमोकळेपणाने जगेन. पण खरंच असं तिने केलं का हो? तर नाही. पण असं काय झालं? तिनं तर ठरवलं होतं की मी 1 दिवस स्वतःसाठी वेळ देईन, स्वतः मनमोकळेपणाने जगेन. मग असं काय झालं की तिने पुन्हा हा विचार मनात देखील आणला नाही? याचाच आज आपण थोडा विचार करूया. कोणतीही स्त्री असो, अगदी शहरातील किंवा गावखेड्यातील, आपण समाजाने तिला गृहीत धरले आहे. आजच्या काळात देखील अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. कधी ऐकायलाही मिळतं हो. लग्न करून आपल्या घरात येते ती सून म्हणून, परंतु खरंच आपण तिला सुनेचा दर्जा देतो का? तर नाही. घरात येते सून म्हणून, पण बनते मात्र बिनपगाराची मोलकरीण. म्हणजेच लग्न झालं की घरातील सर्व कामे तिनेच करणे, तेवढे करून शेतात देखील मदत करणे, मुलांना सांभाळणे, यातून तिची सुट्टी नाही. ती स्वतः आजारी असली तरी स्वयंपाक करणे, कपडे व भांडे धुणे, यातून तिची सुटका नाही. कसा ती स्वतःला वेळ देऊ शकेल? काळ बदलला असला तरी विचार मात्र बदलत नाहीये. म्हणूनच आपणच आपलं स्थान निर्माण करायचं. त्यासाठी पुढील गोष्टी नक्की करा. 1. स्त्री म्हणून आपल्यावर झालेले सुसंस्कार चुकीचे ठरतील असे कधीही वागू नका. अशी आपली वागणूक नसावी. आपल्या आईबापाचे नाव मान सन्मानाने निघेल असे कार्य करावे. 2. स्वतःचा स्वभाव थोडासा कठोर ठेवावा. जितके आपण कमी बोलू तितके प्रॉब्लेम कमी, हे स्वतः समजून घेणं गरजेचं आहे. 3. तुम्ही कमावते नसाल तरीही चालेल, परंतु स्वतःला कमी समजू नका. इतरांसोबत आपली तुलना कधीच करू नका. आपणच आपल्याला कमी समजणे हा मूर्खपणा ठरतो. 4. जे लोक तुम्हाला आदर देत नाही, तुमचा अपमान करतात, तुमच्याविषयी इतरत्र वाईट व चुकीची समज पसरवतात, अशा लोकांना केवळ मोबाईलमधून नाही तर आयुष्यातून डिलीट करा. 5. ज्या ठिकाणी तुम्ही बरोबर असून तुम्हाला चुकीचं ठरवलं जातं, त्या ठिकाणी तुम्ही तुमची बाजू मांडा, पण लक्षात असू द्या, तुमचा रस्ता हा नेहमी सत्याचा असावा. 6. कोणी तुमच्यासाठी काही करेल हा विचार आजच सोडून द्या. कोणी कोणासाठी काहीच करत नाही, कारण जे लोक तुमचे आहेत ते तुम्हाला हा विचारच करू देणार नाही, आणि जे लोक तुमचे नाही ते तुमच्यासाठी काही करणार नाही. 7. प्रत्येक काम स्वतः शिकून घ्या. कुणाकडे कोणत्याच कामासाठी हात पसरू नका. शक्य होईल तितके स्वावलंबी व्हा. 8. स्त्री म्हणून रुचकर स्वयंपाक बनवणे, घरात स्वच्छता व नीटनेटकेपणा ठेवणे, व्रतांची माहिती तसेच धार्मिक ज्ञान तुम्हाला असणे आवश्यक आहे. तुम्हाला येत असणाऱ्या या गोष्टी दुसऱ्याच्या नजरेत तुमचे स्थान निर्माण करतात. 9. मोठ्यांचा आदर करा. लहानग्यांसोबत प्रेमाने वागा. दुसऱ्यांना मान दिला तर तुमचाही मान वाढेल. तुमच्या भावनांची देखील कदर केली जाईल. 10. समोरच्या व्यक्तीला खूपदा समजावून देखील त्यांना त्यांचे विचार बदलायचे नसेल तर त्यांच्याशी वाद घालू नका. त्यांना ज्ञान देत बसू नका. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःचा स्वभाव बनवा की लोक तुम्ही बोललेल्या शब्दाचा विचार करू लागतील. ज्यावेळी तुमच्या शब्दाचा विचार केला जाईल, आपोआपच तुमचाही विचार करायला समोरचा भाग होईल. कसा वाटला आजचा व्हिडिओ? नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.